महिने फिरणारे सगळे 9 तमाशे आहेत महाराष्ट्रामध्ये आणि जे सिजनेबल चालू होते तसे म्हणजे तसे छोटे मोठे धरून 500 तमाशा कलावंत आहेत म्हणजे तमाशे फोड आहेत 500 महाराष्ट्रामध्ये पूर्ण. तर खानदेशी परत इकडं कराडकडं पश्चिम महाराष्ट्रात असे भरपूर काही ठिकाणी तमाशे येतात छोटे छोटे आणि नागपूरकडं पण येतं. हा म्हणजे तमाशा लोककलेमध्ये कोल्हाट्याच्या बाया नाचायला आल्या, त्याच्यानंतर डोंबरी आली, त्याच्यानंतर आता आलेले येतं पारधी समाज. तर तो पारधी समाज असं आहे की तो आदिवासी समाज आहे. आदिवासी समाज असल्यामुळं त्यांच्या भटके विमुक्तीमध्ये तो मोडतो. तर त्यांचा असा प्रॉब्लेम आहे की त्या डिलेवऱ्या त्यांच्या ज्या झालेल्या आहेत त्या घरी ते काय दवाखान्यामध्ये झालेले नाहीत म्हणून त्यांना बर्थ सर्टिफिकेट काही नाही त्यांच्याकडं, त्यांच्या नोंदी नाही ग्रामपंचायतला म्हणून त्यांना कार्ड म्हणजे आधार कार्ड नाहीत त्यांच्याकडं, कुठल्याच प्रकारचे कागदपत्र नाहीत. मग आता आमचं असं मत आहे की जे स्थानिक लेवलला जे सरपंच लोक असतात त्यांनी त्यांची त्या लोकांना त्यांचं ओळखपत्र देणं त्यांचं स्वतःचं आणि त्या ओळखपत्रावर त्यांचं आधार कार्ड बनवून देणं हे प्रत्येक ठिकाणी सक्ती झाली पाहिजे कलावंतांसाठी. हे पारधी समाजास सर्टिफिकेट द्यायची जबाबदारी आमची आहे ना की बा आमच्या तमाशात या शिफारस पत्र की बा आम्ही देऊ तमाशा फड मालक, पण ते शिफारस पत्र घेऊन ते कलावंताचं घरकुल मंजूर होण्यात यावं ही माझी शासनाला अतिशय कळकळीची विनंती आहे. तमाशा एन्जॉयसाठीच आहे, मला ते म्हणायचं नाही, एन्जॉय करा पण त्याला रिस्पेक्ट देऊन एन्जॉय करा की ती कला पहा ते काय सादर करतात आपल्यासमोर, त्या मुलींनी काय सादर ॲक्ट केली की बाबा हे कॉमेडीमधून आपल्याला काय संदेश देण्याचा प्रयत्न करतायत, हे वगनाट्य सादर झालं पाहिजे. ही गणगवळण जी म्हणतो आपण ही गणगवळण सुद्धा सादर झाली पाहिजे त्या तमाशामध्ये, खडे नाही मारले पाहिजे. पब्लिकने एवढीच माझी जनता जनार्दनला मायबापला विनंती आहे की त्यांनी जर आम्हाला इज्जत व मान सन्मान दिला तर शासन सुद्धा आम्हाला जरूरच मान सन्मान देईल. माझ्या मुलांना शिक्षित का केलं मी, माझ्या मुलांना आज तमाशावरती जी शोककळा आहे, तमाशावरती स्टेजवरती गेले की लोक घाणघाण आम्हाला शिव्या देतात, दगड मारतात, कॉमेडी करायला गेलं का दगड मारतात, ए मागं होय काही पण घाणघाण शिव्या देतात. तसं माझ्या मुलांसंग व्हायला नकोय. मी भोगलं, मी तर तमाशा करणारच त्यांच्यासाठी, मी त्यांच्या इच्छा पूर्ण करणार, पण त्यांची स्वतःची अशी भावना झालेली की मम्मी तू एवढी कलाकार असून तू स्वतः एवढं हे करतीये, मग तुला एवढे लोक घाण बोलतात, शिव्या देतात, तुला इज्जत करीत नाही, मग आम्हाला का बरं त्याच्यात ओढतीये तू. आणि मला त्यांना करून द्यायचं नाहीये, मला त्यांना हे तमाशात काही खरं राहिलेलं नाही. आज तुम्हाला सांगते माझ्या तमाशामध्ये ऑपरेटर आहे प्रकाश मोरे, त्यांनी ह्या तमाशाच्या जीवावर त्याचे दोन्ही मुलं MBBS केले. मग तुम्ही मला सांगा त्याला काहीतरी आता त्याच्या जातीच्या जीवावर. आणि माझी बहीण स्वतः माझी मुलं, माझी बहीण PSI आत्ता कुर्ल्यामध्ये ती पोलीस स्टेशनला कार्यरत आहे. तमाशाच्या जीवावर आम्ही मोठे करतोय ना लेकरं, आणि शिवाय आम्ही शिकवतोय ना, आम्ही शिक्षित करतोय लेकरं. माझा मुलगा UPSCची परीक्षा देतोय, माझी मुलगी सायबर सिक्युरिटी करतीये, माझी एक बहीण कम्प्युटर इंजिनिअरिंग करतीये, माझी एक बहीण स्टेनोग्राफर आहे. अजून भरपूर असे शिक्षणासाठी आपल्या सरकारने आम्हाला काहीतरी मदत केली पाहिजे. आम्ही लोककला जपतोय, खऱ्या अर्थाने जगतोय, कारण जे आम्ही गावोगावी जाऊन टेंट लावतोय तसं कोण म्हणतं लोककला सादर करतं. एक तर जागरण गोंधळवाला, एक तर तुम्हाला सांगते ही लोककला जपण्यासाठी महिला पुरुष हे फड मालक यांना पॅकेज दिले पाहिजे प्रत्येक. आता ही मी समजा मी 50 वर्षाची झाल्यावर मी नाचू शकते का स्टेजवरती? नाही नाचू शकत. मान्य आहे सरकारने आम्हाला मानधन वगैरे चालू केले, 5,000 चालू केले, पण 5,000 कुठं पुरतात या काळात तुम्ही मला सांगा. आणि ते बी टायमावर नाही, 2 महिन्यांनी 3 महिन्यांनी 6 महिने कधी कधी. आता अशा हा सगळा विचार करता जे छोटे छोटे कलावंत आहेत आपले, त्यांच्या राहण्याची सोय, घरकुलं, त्यांना वेळ, आता माडाच्या योजना आल्या त्या कलावंतासाठी, त्या अतिशय एकही कलावंताला आतापर्यंत तमाशा कलावंताला एकही माडाचं घर भेटलेलं नाहीये आतापर्यंत. हे रेकॉर्ड आहे, एकही नाचणारीला भेटलं नाही की एकही कलाकाराला भेटलं नाही. हात जोडून विनंती आहे की त्यांनी आमच्या या लोककलेला मानधना स्वरूपी, पॅकेज स्वरूपी भरपूर मदत करावी, एखादी बँक उपलब्ध करून द्यावी,
कर्जासाठी की बाबा जेणेकरून तुम्ही जसं पिक्चरला कर्ज देता तसं तमाशा कलेला सुद्धा तुम्ही कर्ज दिलं पाहिजे आणि ही लोककला पुढं चालवली पाहिजे.